शिरोळ नगरपालिकेची निवडणूक मोठ्या उत्साहात आणि चुरशीने पार पडली असता इथं यादव गटानं बहुमत मिळवलेलं आहे। शिवसेना विकास पॅनल आणि या पॅनलचे नेते पृथ्वीराज यादव यांच्या गटाने या ठिकाणी बहुमत मिळवलेलं आहे। या ठिकाणी योगीता सतीश कांबळे यांनी नगराध्यक्ष पदाची बाजी मारली आहे। त्या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी ते आले असताना आपण नेमका कशा पद्धतीने त्यांचा विजय झाला आणि त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांना विचारा। आपल्यासोबत पृथ्वीराज यादव, आज आपण शिरोळ शहरामध्ये चांगल्या पद्धतीने बाजी मारलेली आहे, काय वाटतं, काय सांगाल? शिरोळ मधल्या अगदी लहान मुलग्यापासून ते वयोवृद्ध नागरिकांनी आपल्यावरती जे प्रेम केले, विश्वास दाखवले, त्याचं जे फलित आहे। त्यांच्या विश्वासाच्या बळावरतीच आपण या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिता सतीश कांबळे या जवळपास 6000 मतानं म्हणजे राज्यात विक्रमी मताधिक्याने या ठिकाणी विजय झालेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या यादव पॅनलचे जवळपास 16 उमेदवार या ठिकाणी मताधिक्याने विजय झाले आहेत। शिरोळकर जनतेने नागरिकांचा आमच्यावर विश्वास दाखवला आहे, तो विश्वास आम्ही या ठिकाणी सार्थ करून दाखवू। कारण आमच्यासाठी जनतेनं मत मागितलंय, त्यांचं कुठलंही मत पहिले वाया जाऊ देणार नाही किंवा आम्हाला मत दिले म्हणून कुठल्याही नागरिकांना पश्चाताप करणे वेळ येणार नाही, एवढी मी या नगराध्यक्ष आणि सर्व नगराध्यक्ष आपल्याला ग्वाही देतो। या ठिकाणी इथून पुढची वाटचाल मागच्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अवघ्या 30 ते 32 मतांनी पराभव झाला होता आणि आज आपण चांगल्या पद्धतीने घवघवीत यश मिळवलं आहे। इथून पुढची वाटचाल कशी असणार आहे, जनतेसाठी आपण काय करणार आहात? माझ्या कुटुंबाला दोन्हीकडचा राजकीय वारसा आहे। माझे इकडचे बी आजोबा आमदार होते, तिकडचे बी माझे आजोबा आमदार होते आणि आईचे आमचे मामा पण आमदार होते। त्यामुळे राजकीय बाळकुटुंब मला घरातच मिळाल्यात। त्यामुळे जे पराजय आम्ही जवळ बघितलेला आहे, आमच्या आजोबांचे अनेक पराभव बघितलेत, विजय बघितलेत, तिसरी पिढी आमची राजकारणात ही काम करते। त्यामुळे सर्व कुटुंब एकत्र आहे असं समजून आम्ही काम करू। निवडणुकीत जे कोणा बाजू त्यांनाही एकत्र करून आम्ही गावचे कुटुंब असं समजून या ठिकाणी काम करू। कुणालाही दुजाभावाची वागणूक दिली जाणार नाही। सगळ्या नागरिकांना या ठिकाणी सामावून घेऊन कुटुंबासारखं आम्ही या ठिकाणी योगिता कांबळे वहिनी लोकांनी काम करू अशा या ठिकाणी मी ग्वाही देतो। त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना आणि विजय शुभेच्छा नागरिकांना मी आवाहन करतो की हार फुले गुच्छ आणण्याऐवजी आपण आपल्याला सुचणारी एखादी शहरासाठी चांगली कल्पना या ठिकाणी पाकिटात तुमचं नाव, मोबाईल नंबर, वाड्याचा नंबर घालून कल्पना आमच्यावर पाकिट दिला तर शिरोळच्या विकासाचा आम्हाला चांगला उपयोग होईल, आम्हाला त्याचा शहराच्या विकासासाठी योगदान देता येईल। यासाठी नागरिकांना विनंती आहे, हार बुके गुच्छ आणता एखादा आपलं चांगल्या विकास कामात एखादं तुम्ही आम्हाला जर हे करून दिला, संधी दिला पण पाकिटानं, तर तुम्ही स्वीकारून त्या दृष्टीने चांगले काम करण्याचा प्रयत्न करू। त्यांची नगराध्यक्षपदी निवड झालेली आहे, त्या भरघोस मताधिकारी निवडून आले ते योगिता सतीश कांबळे, काय वाटतंय, काय प्रतिक्रिया आहेत आपल्या? आपण इतक्या 6000 मतांचं लीड घेऊन आपण निवडून आलात। माझा हा विजय हा एकटीचा नसून हा पूर्ण शिरोळ गावाचा आहे आणि मी खरंच मनापासून सगळ्यांचा आभार मानते जे मला एवढ्या भरघोस मतांनी निवडून आणलेलं आहे। गेल्या पंचायत समितीचा आपल्याला सदस्य या नगरपालिकेच्या स्थापनेसाठी पंचायत समिती सदस्य पदाला त्याग द्यावा लागला होता, त्याची कुठे भरपाई द्यायला असं वाटतंय काय? हो, नक्कीच। त्याबद्दल मी एवढं सांगू शकते, शिरोळ गावच्या लोकांनी मला खरंच ते लक्षात ठेवून आणि भरघोस मतांनी निवडून आणलेलं आहे आणि मी खरंच नक्कीच शिरोळचा विकास करून दाखवणार। काय असणार इथून पुढचा आपला अजेंडा विकास कामांचा? स्वच्छ आणि पारदर्शक विकास। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।